नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेत असाल. आज आपण बघणार आहोत खानदेशी शेवभाजी. तसं हे भाजी करायला म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत, पण आपण एकदम साध्या पद्धतीने आज बनवणार आहोत. कारण की रात्रीच्या वेळेला जास्त मसालेदार जेवण नाही आम्ही करत, त्याच्यामुळे आज साधी शेवभाजी बनवणार आहोत साध्या पद्धतीत. आज हा माझा दुसरा व्हिडिओ आहे, कारण सवय नाही आहे मला ॲक्च्युली कसं सुरुवात करायची, कसं बोलायचं. आता आपण त्यात कांदा टाकूया, लसूण घालून टाकून कढीपत्ता लसूण आता कांदा टाकूया. तो चांगला परतवून घेऊया. थोडा गोल्डन झाला आहे तर आपण आता टमाटर टाकूया. त्यालाही थोडं आपण शिजवून घेऊ. सगळ्यात प्रथम मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. मयुरी कुलकर्णी 9271 या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सुरुवात जरा चुकते माझी, थोडं ॲडजस्ट करून घ्यावं बघणाऱ्यांनी प्लीज सुरुवातीला. नंतर एकदाची सवय झाली की होईल सगळं व्यवस्थित. बऱ्यापैकी कांदा आणि टमाटर बऱ्यापैकी गोल्डन झालेली आहेत. आता आपण कसं टाकूया हळद, चवीनुसार तिखट, जरा जसं लागतं तसं टाकायचं. आमच्याकडे जास्त तिखट नाही लागत, त्याच्यामुळे आम्ही कमी टाकतो. नंतर धने पावडर आणि आपला खानदेशी काळा मसाला हा टाकूया. त्याला चांगला परतवून घेऊया. आपण त्यात थोडं अंडा, भाताबरोबर खायची असते त्याच्यामुळे थोडा रस्सा करायचा. कोणाला कोरडे आवडते टिफिनसाठी तो कोरडे करू शकतो. त्यांना रस्सा करायची म्हणजे रस्सा करायची. चवीनुसार मीठ. चांगलं उकळलं की मग त्यात आपण शेव टाकायची. त्यात आपण आता शेव टाकूया. चांगली उकळी आलेली आहे, त्यात आपण शेव टाकूया. 5 मिनिटं होऊ द्यायचं आणि गॅस बंद करायचा, कारण की ती गाळ होऊ शकते शेव. तर आपल्याला जास्त गाळ होऊ द्यायचं नाही आहे. रुग्ण झालं की आणि करायला एकदम सोपी आहे. जेव्हा आपल्याला
आठवत नाही की आता काय करायचं रात्रीच्या वेळेला. तेव्हा पटकन झटपट होणारी भाजी आहे आणि सगळ्यांना आवडते, लहान मुलांना, वयस्कर लोकांना, सगळ्यांना आवडते. आता त्यात आपण थोडी कोथिंबीर टाकूया. झाली आपली खानदेशी शेवभाजी तयार. चला मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.